या विषारी दारूमुळे एकाच राठोड कुटुंबातले 2 कर्ते पुरुष या कुटुंबानं गमावलेले आहेत। विजय राठोड आणि राजेंद्र राठोड अशी या दोघांची नावं आहेत। पोलिसांचं असं म्हणणं आहे की विषारी दारूमुळे या दोघांचा मृत्यू झालेला नाहीये, पण कुटुंबियांचं म्हणणं वेगळं आहे। आपण पाहूयात। मी आता दुजा 2 सख्या भावांचा या परिसरात मृत्यू झालाय। त्या घरात मी आलेलो आहे। काय करणार? तुमचा मुलगा होता का? माझे बहिणीचं हे जावई आहे हा जो फोटो दिसतोय हा तोच त्याची मुलगी आहे बघा, ती बारकी। हा, आणि एक मुलगा आहे। त्यांनी कसं करायचं आता? त्यांच्या आगामाग कोणच नाहीये सर। आणि याचा दोघं भाऊ होते। दोघं भाऊ वारले, ह्यांचं करणारे कोणच नाहीये। ह्यांना करणारे कोणच नाही। अर्ध्या तासाच्या वेळात दोघं वारले। दोघं वारले, अर्धा तासाचा फरक झाला। आणि हे लोक काय म्हणतात की दारूनी झालं, आणि हे मेन केमिकलनी झालेलं होतं। केमिकल युक्त दारू। केमिकलनी झालं, त्याला पुढचं काहीच दिसत नव्हतं सर। आमची हे हा, आता मला हाच प्रश्न विचारायचा आहे की दारू पिऊन आल्यानंतर या दोघांना काय काय झालं नेमकं? काय नाही, त्याला तो कामाला गेला, तो कामावर ना आला तर म्हणलं वाटतं मला काहीच पुढचं दिसाना झालं, तर मला सोनाली मला कुणाला तरी घ्यायला पाठव। त्यांनी काय केलं, तिच्या भावाला पाठवलं। तो जो भाऊ बी कामाला जात होता, त्याला पाठवल्यानंतर तिने काय केलं, त्यांनी दवाखान्यातून तिथून घेतलं आणि डायरेक्ट दवाखान्यात नेलं। दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर म्हणले काय नाही, नॉर्मल आहे नॉर्मल। आम्ही गेलो तर त्याला आमचे चेहरे दिसाना झाले। तो असा करायला दोन्ही भावांना असंच होत होतं? हो, दोघे भावांना असंच झालं। आणि इथं काय मीडिया माले टाकतात ते का? तुम्ही कोणता? मी त्यांची सासू। दोघांना सारखंच झालं? आवर अर्ध्या 1 तासाने झालं बेटा, 1 तासाने। तर जास्ती वेळ पण नाही लागला, हा, वेळ पण जास्त लागला नाही। तिकडं हे बरं, दारू कुठं इथं गावातल्या धंद्यावरच पिला? ते आम्हाला दारूचं नाही बेटा माहित, मला नाही माहित। आमचं मुलं केमिकलनी झालेलं आहे। दारू पिलेलेच नाही, आमचे मुलं केमिकलनी झालेलं आहे। त्यांना पुढचं काहीच दिसत नव्हतं सर। आणि हे उगा तो लगेच असं बोलायला लागला, अरे तुम्ही मला दिसत नाही। दोघांना पण दिसत नव्हतं पुढं? दोघांना पण नव्हतं दिसत सर, काय बोलणार तुम्हाला? आणि सगळे दोघं भावन छोटे छोटे मुलं आहे हो। काल दोघांची लग्न झाले? दोघांना 2-2 मुलं आहे, 7-7, 8-8 वर्षाचे मुलं आहे। काय लय मोठे नाहीये, लय मोठे मुलं नाहीये सर। करा जरा काहीतरी। हा, बघा ते नवरा बायको बघा, हा दुसरा भाऊ? दुसरा भाऊ, हा दुसरा भाऊ। आणि तो हा मोठा आणि तो लहान। आणि वय किती दोघांचं? वय 35च्या आतच असते। 30 आणि 31 दोघांच्या एक मोठे तुम्ही बहीण? बहीण नाहीये मी, त्यांची सासू लागते। सासू त्यांना कोणच नाही करणारे आहे। सगळे मुलीकडचे आलेले आम्ही, त्यांच्या मागं कोणच नाहीये सर। दिवा त्यांचा